तुम्हाला जे हात वर करून मी टाळ वाजवायला सांगते, जय जयकार करायला सांगते, याच्याही मागे शास्त्रीय कारण आहे. एखादा चोर चोरी करायला गेला, चोरी करतो आहे आणि एवढ्यामध्ये पोलीस तिथे आले. पोलीस काय करतात? बंदूक दाखवतात, हँड्स अप, म्हणे तिथेच उभा राहा. तो काय करतो? महाराज, जे काही चोरी केलेलं असेल सगळं हातातलं खाली टाकून देतो आणि दोनही हात वर करतो. नाही तसं काय म्हणतो तो की आता तारा की मारा, नाही का? मी तुम्हाला शरण आलेला आहो. तसं हात वर करून ज्यावेळेला आपण टाळ वाजवतो त्यावेळेला भगवंताला म्हणतो की हे प्रभू, आम्ही अज्ञानी जीव तुम्हाला शरण आलेला आहोत. आता तुम्ही तारा की मारा. भगवंताचा तर महाराज मारण्याचा स्वभाव नाहीये, तो तारणारा आहे, त्याचा स्वभाव तारण्याचा आहे. परंतु अनन्य शरणागती तेवढे आपल्याला करावी लागते. म्हणून ऐका, ज्या ज्या वेळेला नामस्मरण होतं, ज्या ज्या वेळेला टाळ्या वाजवल्या जाते, त्या त्या वेळेला प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आणि प्रत्येकाने म्हणायचं आहे, नाही का? तारो या मारो कृपा तुम्हारी, हे श्यामा प्यारी, राहू द्या. तर आज महाराज अनन्य भाव दोनही हात वर करण्यामध्ये आहे. चला पुढील प्रसंग आता आपण बघूया. आवाज येतो बरोबर? ठीक आहे.
सूत भगवान स्थानापन्न झाले आणि दिव्य अशा सत्संगाला सुरुवात झालेली आहे. प्रश्न केला पहिला 88,000 ऋषीगणांकडून शौनक ऋषी. पण हे प्रभू पहा, प्रश्न व्यवस्थित आहे काय? कारण प्रश्न जर समजला तर पुढील महाराज उत्तर समजेल, पुढील प्रसंग समजेल. प्रश्न जर समजला नाही तर मग कहा गए नाही का, कहा नाही क्या लाया कुछ नाही असं होते. प्रश्न केला की म्हणे एकदम प्लेन झाला. हॅलो, हा. प्रश्न केला की म्हणे हे प्रभू, हे कलियुग लागलेलं आहे आणि या कलियुगामध्ये बहुतेक लोक अधार्मिक झालेले आहेत. एवढंच नाही तर मानव दानव बनत आहे. दानव म्हणजे राक्षस. मग तुम्ही म्हणाल की ताई, या पृथ्वी तलावर जेवढेही मनुष्य जन्माला आले हे मानव आहे. मग शौनकांनी प्रश्न कसा केला की मानव हे दानव आहे, राक्षस आहे? तर ऐका, याचं अतिशय गोड चिंतन सांगितलेलं आहे की आपण शरीरामध्ये नाही का, या मनुष्य शरीरामध्ये जन्माला जरूर आलो, परंतु आपलं कृत्य महाराज मानवासारखं नाही आहे. आणि याचं चिंतन जर करायचं असेल तर वाचा महाराज वर्तमानपत्र. याचं चिंतन जर करायचं असेल तर पहा महाराज टीव्ही मधील बातम्या. काय काल आज आलेला आहे की मानव महाराज स्वतःला विसरलेला आहे. काय काय कृत्य करू राहिला की ज्या बातम्या पाहिल्यानंतर हादरला जातो महाराज आपण. कलकत्त्याला झालेला प्रसंग, बंगालला झालेला प्रसंग डॉक्टरीन मुलीचा, या व्यासपीठावरून नाही बोलावं वाटत महाराज. आज एवढी शोकांतिका आहे की आमच्या आई बहिणीची महाराज फार हेळसांड चाललेली आहे. काय लोकांची दृष्टी बिघडलेली आहे, काय दानवासारखे वागायला लागलेले आहे. खरंच महाराज तुम्ही मानव म्हणून घेण्याचे अधिकारी आहात का? असं जर तुम्ही कृत्य करत असाल, काय महाराज तुम्हाला बहीण नाही, काय तुम्हाला आई नाही? दुसऱ्याची मुलगी ही दुसऱ्याची की जिच्यावर आपण कुदृष्टी टाकतो, जिच्या जीवाचा देखील महाराज वासने पायी आपण विचार करत नाही, हे तर मी म्हणेल राक्षसापेक्षा देखील कठीण कृत्य आहे महाराज. आज संदेश आमच्या श्रीमद भागवत रूपी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिलेला आहे की हे मानवा ऐक, या देहामध्ये मी अशी व्यवस्था दिलेली आहे की तू देव देखील बनू शकतो. आणि खरंच देव बनू शकतो महाराज. काय आमचे नामदेवराय देव बनले नाही? काय महाराज आमचे राष्ट्रसंत देव बनले नाही? तुमच्या आमच्या सारखेच तर जन्माला आले. काय आमचे संत गाडगे बाबा देव बनले नाही? काय महाराज आमच्या बहिणाबाई देव बनल्या नाही? काय महाराज आमचे चोखोबा काका देव बनले नाही? तुमच्या आमच्या सारखेच जन्माला आले या मनुष्य देहामध्ये. देव देखील बनता येते महाराज, अशी व्यवस्था या मनुष्य देहामध्ये आहे. परंतु चला, देव बनणं कठीण आहे. दुसरी आणखीन व्यवस्था दिली की या देहामध्ये येऊन तुम्ही संत देखील बनू शकता महाराज. संत
काय बनू शकतात? जे साईबाबा बनलेले आहे आपणही बनू शकतो, का नाही बनू शकत महाराज? परंतु तेवढं दिव्य कर्म करावं लागेल, तेवढे साईबाबांसारखे व्यापक वृत्ती महाराज आपले असायला पाहिजे. संत देखील बनता येतं महाराज, परंतु कठीण आहे. संत बनायचं आहे का तुम्हाला? तर चला ज्ञानोबारायांकडे आणि विचारा ज्ञानोबारायांना की ज्ञानोबाराय आम्हाला संत बनायचं आहे. संत ज्ञानोबाराय त्याकरता आम्हाला काय करावं लागेल? ज्ञानोबाराय सांगेल की ऐका, मी भिक्षा घेऊन येत होतो. 3 दिवसाची माझी मुक्ताई, माझी बहीण उपवास होती. समोरून विसोबा खेचर आले. विचारलं, ज्ञाना कुठे गेला होता? म्हणे, हो काका, आळंदीत गेलो होतो भिक्षा मागण्याकरता. काय झोळे काका, भिक्षेमध्ये थोडीशी कणिक मिळालेली आहे. आम्ही 5ही भावंड 4ही भावंड भुकेले जाऊ आणि फार गेले, भूक लागली. तुझी झोळी दाखव. म्हणे, काका काही नाही हो, थोडीशीच कणिक आहे. दाखव म्हणतो ना तुला. हिसकले महाराज विसोबा केसरने झोळी. पाहिलं तर त्यामध्ये थोडीशी कणिक होती, परंतु ते देखील विसोबा केसराला सहन झालं नाही. ती कणिक झोळीतली महाराज टाकली जमिनीवर. नाही हो काका, असं नका करू. माझी मुक्ताई 3 दिवसाची उपवास आहे हो काका. 3 दिवस पर्यंत आम्हाला काही खायला मिळालेलं नाहीये काका. असं नका करू. जमिनीवरची कणिक उचलायला गेले ज्ञानोबाराय, तर विसोबा खेचराने महाराज ती कणिक पायाने तुडवली. ज्ञानोबाराय उचलायला लागले, तर ही कणिक उचलू नये. विसोबा खेचराने पायाने तुडवली महाराज कणिक. तरीही ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत आणि अलौकिक कोटीचा ग्रंथ की जो मागे झाला नाही आणि पुढे होणार नाही असा ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथाचं फल ज्ञानोबारायांनी महाराज या समाजासाठी मागितलं. खेचराची आई म्हणा आणि ना सात्विकाचा पान्ना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडी. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. संत व्हायचं आहे का? तर हे करावं लागेल महाराज. ग्रंथ स्वतः लिहिला आणि फल महाराज अशा लोकांकरता ज्ञानोबारायांनी मागितलं. संत बनायचं आहे, चला महाराज तुकोबारायांकडे. विचारा तुकोबारायांना की तुकोबाराय, तुम्ही संत झाले आहे ना, आम्हालाही संत व्हायचं. काय करावं लागेल त्यासाठी तुकोबाराय? काय करावं लागेल? तुकोबाराय महाराज तुम्हाला सांगते की ऐका. मला मंबाजीने काठीने एक दिवस एवढं मारलं, ज्या व्यक्तीने महाराज आयुष्यभर द्वेष केला आमच्या तुकोबारायांचा, काहीही कारण नसताना फक्त तुकोबारायांचं नाव मोठं होऊ राहिलं होतं, हे या व्यक्तीला महाराज कधीच सहन झालं नाही. एक दिवस हद केली मंबाजीने, काठीने एवढं मारलं की शरीर रक्त बंबाळ झालं. तुकोबारायांना महाराज रात्री ताप आला, फणफणत राहिले. रात्रभर जिजाईने महाराज अंग शेकून दिलं. दिवस निघाला,
परत रात्र झाली आणि कीर्तनाची वेळ झाली. जाता येत नव्हतं. उठले तुकोबाराय कसे तरी आले महाराज विठुरायाच्या रावळामध्ये. गळ्यात विणा घेतली. समोर श्रोत्यांकडे पाहिलं तर आज एक श्रोता कमी दिसला. लक्षात आलं की कोणता श्रोता आला नाही. आपली या गळ्यातील विणा एकाला आवाज दिला, त्याच्या गळ्यामध्ये टाकले आणि सांगितलं की कीर्तन 10 मिनिटानंतर सुरू होईल. निघाले महाराज तुकोबाराय. त्या श्रोत्याच्या दारावर आले. कोण होते ते? मंबाजी. साखळी वाजवली. म्हणे हो मंबाजी, आत आहे का? तुम्ही आज कीर्तन ऐकायला नाही आले? चला मी तुम्हाला बोलवायला आलो, चला कीर्तनाला. दार उघडलं नाही. तुकोबारायांच्या लक्षात आलं की म्हणे कदाचित मला खूप मारलं काल मंबाजीने, तर लाजत असेल, खंत वाटत असेल. आवाज दिला. म्हणे मंबाजी मंबाजी ऐका, तुम्ही मला काल मारलं त्याची खंत कदाचित तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला ते बरोबर वाटत नसेल, परंतु काही खंत मानू नका, काही झालेलं नाहीये. दार उघडा, चला कीर्तनाला चला. दार उघडलं नाही महाराज. आता तुकोबारायांच्या लक्षात आलं की म्हणे मंबाजीने मला काल खूप मारलं आणि त्यामुळे त्यांचे हातपाय खूप दुखत असेल. आवाज दिला की मंबाजी मंबाजी दार उघडा. काल तुम्ही मला मारलं ना, तुमचे हातपाय खूप दुखत असेल हो, त्याच्यामुळे तुम्ही झोपले असेल. दार उघडा, पहिले मी तुमचे हातपाय चेपून देतो आणि नंतर आपण कीर्तनाला जाऊ. हे आहे महाराज संत. संत बनणं अतिशय कठीण आहे महाराज, परंतु बनता येतं. देव बनता येतं, संत बनता येतं. परंतु ठीक आहे, नाही तुम्हाला संत बनता येईल तर एक विनंती आहे महाराज की निदान मानव तरी बना. मानव कोण? आमच्या शास्त्राने व्याख्या केली की कुणाला मानव म्हणावं? मनुष्य देहामध्ये तर सर्वच जन्माला आले महाराज, परंतु मानवता ही आपल्या प्रयासाने आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते. राष्ट्रसंतांना महाराज भगवंता भिक्षा मागत दिसले. माणूस द्या, मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हो आपण सर्वच मानव, परंतु माझ्या प्रभूला मानव भेटू नये ही शोकांतिका. म्हणून एक काम करा, निदान मानव बना महाराज. हा संदेश जीवनामध्ये आचरण करा. आणि कोण आहे मानव? तर त्याची व्याख्या आमच्या संतांनी केलेली आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. इसी के काम
में जो आए उसे इंसान कहते हैं। पराया दर्द अपना मुझे इंसान कहते हैं। यह दुनिया एक जान है, कहीं धोखा कहीं धोखा। यह दुनिया एक जान है, कहीं धोखा कहीं धोखा। कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर। कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर। जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं। पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। इसी काम जो आए उसे इंसान कहते हैं। पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं। तो दुसऱ्याच्या दुःखामध्ये धावून जातो महाराज. त्याला काय म्हटलेलं आहे? माणूस म्हटलेला आहे. जो दुसऱ्या करता महाराज दुसऱ्याच्या कामात येतो त्याला मानव म्हटलेला आहे. आज तर लोकांचं दुःख पाहून आपल्याला समाधान वाटायला लागलं. आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने आपण दुःखी व्हायला लागलो. एकीने भगवान शंकराचा भक्त होता, तपश्चर्या केली घनघोर आणि भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणे हे भक्ता, काय वरदान तुला मागायचंय मागून घे. म्हणे बाबाजी, तुम्हाला प्रसन्न तर केलं मी, परंतु ऐका, मी आता वरदान नाही मागणार. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुम्हाला आवाज देईन आणि तुम्ही त्यावेळेला प्रगट व्हाल, त्यावेळेला मी मागेन. म्हणे काही हरकत नाही. चला, काल गेला आणि आज महाराज हा बसला. भगवान शंकराला आवाज दिला. म्हणे हे प्रभू, प्रगट व्हा. भगवान शंकर प्रगट झाले. म्हणे काय बघता, कसा आहेस तू? म्हणे प्रभू ठीक आहे, परंतु एक वरदान मात्र आज मला तुमच्याकडून पाहिजे होतं. भगवान शंकराने सांगितलं की मी वरदान द्यायला तयार आहोत, परंतु माझी एक अट आहे की तुला जे मी देईल त्याच्यापेक्षा दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. माझी अट आहे, पाहिजे असेल तर सांग, नाही तर चाललो म्हणे. म्हणे प्रभू हे कसं? तपश्चर्या केली मी, नाना प्रकारची खटाटोप केली मी आणि मला वरदान मिळेल त्याच्यापेक्षा दुप्पट माझ्या शेजाऱ्याला, असं कसं काय? नाही म्हणे, माझं असं आहे, पटत असेल तर सांग. ठीक आहे म्हणे प्रभू, एक काम करा, माझं घर काही व्यवस्थित नाही आहे, तर मला 1 मजली बिल्डिंग द्या म्हणे. भगवंतानी तथास्तु म्हटलं. लगेच बिल्डिंग तयार झाली 1 मजली. परंतु दुसऱ्याची काय झाली? याच्या शेजाऱ्याची 2 मजली झाली. याला सहन होत नव्हतं. चला, काही काळ गेला आणि काही काळ गेल्यानंतर
परत हा बसला. भगवान शंकराला आवाज दिला, म्हणे प्रभू प्रगट व्हा. भगवंत प्रगट झाले. म्हणे आज काय पाहिजे? म्हणे एक काम करा, घर तर झालं परंतु म्हणे अजून पत्नी नाही आहे मला, एखादी सुंदर अशी म्हणे पत्नी मला पाहिजे आहे. तथाच तू म्हटल्याबरोबर पत्नी लगेच तिथे तयार झाली. गळ्यात एकमेकाच्या माळा टाकल्या, पत्नी मिळाली. परंतु दुसऱ्याला 2 पत्न्या झाल्या. तो महाराज डबल मजली बिल्डिंग मध्ये बसून पाळण्यामध्ये बसलेला आहे. दोघी त्याची सेवा करत आहे, पाळण्याला झोके देत आहे. हा आपल्या अंगणातून पाहायला लागला. म्हणे तपश्चर्या केली मी, नाना प्रकारचे प्रयास केले मी, याची म्हणे चांगली मजा झाली. 2 दोघी सेवा करायला नाही खपलं महाराज. बस आला घरी. परत म्हणे प्रभू प्रगट व्हा. बाबाजी प्रगट झाले. म्हणे काय पाहिजे? म्हणे एक काम करा, एक पाय जाऊ द्या. अरे म्हणे तू काय मागू राहिला, शुद्धीवर आहे का? एक पाय गेला तर चालशील कसा? म्हणे ते काही नाही, जेवढं मागितलं तेवढं द्या. म्हणे तथाच तू. याचा एक पाय गेला, दुसऱ्याचे सहजच दोन्ही गेले महाराज. आता याला आनंद वाटायला लागला. म्हणे माझ्या याच्यावर मजा करून राहिला होता, आता कसं? आता तर चालता येत नाही. काही दिवस गेले. परत आवाज दिला भगवान शंकराला, म्हणे प्रभू प्रगट व्हा. भगवंत प्रगट झाले. म्हणे आता काय पाहिजे? म्हणे माझा एक डोळा जाऊ द्या. म्हणे अरे दिसणार नाही ना, एका डोळ्याने कसं चालेल तुझं? म्हणे ते काही नाही, पाहिजे मला. म्हणे तथाच तू. याचा एक डोळा गेला तर दुसऱ्याचे, शेजाऱ्याचे 2ही डोळे गेले. आणि आता याला आनंद वाटला. सांगायचं तात्पर्य हे महाराज की एक आपला पाय गेला त्याचं दुःख नाही, एक आपला डोळा गेला त्याचं दुःख नाही, परंतु दुसरा दुःखी झाला तेव्हा याला आनंद झाला. दुसऱ्याचं सुख याच्या दुःखाचं कारणीभूत होत, कारण होत. ऐका महाराज, असं करू नका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील व्हा, तो मानव मारा. दुसऱ्याला मदत करा, तो मानव. म्हणून निदान होई तोपर्यंत मानव तरी बघा. आणि चला, शेवटी प्रश्न केला महाराज या महात्म्यामध्ये शौनक यांनी की म्हणे हे प्रभू, या कलियुगातील जीवाने मुक्ती करता काय करावं, मोक्ष मिळण्याकरता काय साधन करावं की ज्याच्या करता हा जन्माला आला? म्हणे त्याने एकच काम करावं, श्रीमद भागवत महापुराणाचा आश्रय करावा. कारण एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दानी नरते. जगताच्या पाठीवर एकमेव श्रीमद भागवत शास्त्र असं आहे की जे सिंहासारखी गर्जना करून सांगते की जो माझा आश्रय करेल त्याला मी मुक्ती मोक्ष प्रदान करेल. आणि हा साक्षी आहे महाराज, असं नाही. परीक्षित साक्षी या श्रवण गतमुक्ती कथने. परीक्षिती राजाने 7 दिवस श्रवण केलं तर परीक्षितीचा उद्धार झाला महाराज. उद्धार, आपलाही उद्धार होऊ शकते, आजही होऊ शकतो. परंतु कथा परीक्षिती सारखी श्रवण करता आली पाहिजे, श्रोता परीक्षिती सारखा असला पाहिजे आणि वक्ता शुकदेवांसारखा असला पाहिजे. तर आजही महाराज मोक्ष मिळू शकते, आजही विमान आपल्याला घ्यायला येऊ शकते. ऐकायचं असेल तर परीक्षितीसारखं ऐका महाराज. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं त्यावेळेला की म्हणे अरे काय या भागवताचा महिमा की केवळ 7 दिवसामध्ये कथा श्रवणाने परीक्षित राजाचा उद्धार आला. आणि कलियुगातील लोक जपतवादी पुढे साधन करू शकणार नाही. त्याग करावं लागतो महाराज याच्यासाठी. काय करावं लागते? त्याग करावं लागतो. आपण तर साधी सुपारी नाही सोडू शकत महाराज. दात नसले तरी फोडून फोडून खातो, त्याला कुठून कुठून खातो. साधी सुपारी आपण सोडू शकत नाही तर बाकी काय सोडणार? त्याग लागतो महाराज, त्याग. पुढे उद्याच्या चरित्रामध्ये फार सुंदर याचं चिंतन, अगदी सुरुवातीला चिंतन आपण पाहणार आहोत. फार सुंदर चिंतन आहे.
तर चला आता नाही सांगत मी तुम्हाला, कारण तुम्ही उद्या येणार नाही ना, मग आता सांगून दिलं तर. आणि ऐका महाराज, श्रीमद भागवत कथा आहे ना, बरेच लोक काय करतात की कृष्ण जन्मापासून येतात. बऱ्याच लोकांना असं वाटते की श्रीमद भागवत कथेमध्ये कृष्ण जन्मापासून आनंद असते, म्हणजे मजा असते. परंतु ऐका, श्रीमद भागवत कथा तर अथपासून इथपर्यंत आनंदमय आहे महाराज. फक्त यातील रस घेणारा पाहिजे. आपण रसिक बनलो पाहिजे महाराज. मोहर हो रसिका भूमी भावुका, ही कथा रसिकासाठी आहे महाराज. रसिकाचं इथे काम नाही. तर चला, काय सांगत होते मी, साधी सुपारी नाही सोडू शकत, तर त्याग कुठे करू शकू आपण. म्हणून ब्रह्मदेवाने ठरवून टाकलं की या कलियुगातील जीवाच्या उद्धारासाठी जर काही असेल तर ते श्रीमद भागवत महापुराण आपल्या मोक्षाकरता आहे, बरं आपल्या मुक्तीकरता आहे, आपल्या उद्धाराकरता महाराज हा सत्संग आहे. हे लक्षात ठेवा की ज्याच्याकरता आपण आलो या मनुष्य देहामध्ये, कशाकरता आलो? नुसतं हौस मौज मजा करण्याकरता आलो का? लोक वागू राहिले महाराज, त्यांचंच त्यांना माहिती आहे की नाही आहे. मस्त दारू पितात, वाईन हलकी असते, त्याला म्हणतात 10 रुपयाचा ग्लास मिळते, मला तर काही माहित नाही. त्याला दारू म्हणते. जास्त महागाची असते त्याला वाईन म्हणते, इंग्लिश. आम्ही लोकांना विचारत असतो, कारण आम्हाला समाजाला सांगावं लागते महाराज, प्रत्येक गोष्टीचं चिंतन करावं लागतं. बकरे खाणं काय, अरे अरे अरे, ते मारून 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 मारलेले लोक खातात. मारलेले लोक नाही, सॉरी, मारलेले प्राणी खाऊ राहिले, पोटाला स्मशान बनवून टाकलं. काय करू राहिले तुम्ही? कळतं आहे का तुम्हाला कसं जीवन जगून राहिले तुम्ही? अरे तुमच्यापेक्षा पशुपक्षी परवडले, तुमच्यापेक्षा महाराज इतर प्राणी परवडले की त्यांनी आपली मर्यादा खाण्या पिण्याची सगळ्या गोष्टीची अजूनपर्यंत महाराज सोडली नाही. आणि तुम्ही मानव आहात, तुम्हाला भगवंताने बुद्धी दिलेली आहे महाराज की काय खावा आणि काय खाऊ नये. उद्या चिंतन याचं भरपूर सांगणार आहे मी. बुद्धी दिली ना तुम्हाला, तुमच्याकरता मांस आहे, तुमच्याकरता महाराज बकरी कोंबडे आहे. लोक म्हणतात आम्हाला, ज्यावेळेला असं सांगितलं तर, हा ताई तुम्हाला काय माहित आहे, आम्ही जर खाल्ले नसते म्हणे तर बकरी कोंबडेच खूप संख्या वाढली असते म्हणे. आमचे उपकार माना की आम्ही खातो. मला सांगा, तुम्हाला कोणी खाते? तुम्हाला कोणी खाते? मग तुमची जर संख्या वाढली नाही, तुम्हाला कोणी खात नाही, तर त्या बकरी कोंबड्यांची संख्या का वाढली असती? एवढं लक्षात ठेवा. मला उद्या बोलायचं याच्यावर, कारण तुमचा हा जो परिसर आहे हा मौज मजा करणारा परिसर आहे. कारण तुमच्याकडे भरपूर संपत्ती आलेली आहे, आणि जिथे भरपूर संपत्ती आली तिथे 15 अनर्थ सांगितलेले आहे. दिली महाराज तुम्हाला भगवंतानी संपत्ती, मागील जन्माची तुमची पुण्य आहे आणि भगवंताची कृपा तुमच्यावर आहे. परंतु त्या संपत्तीचा उपयोग करा महाराज. आणि उपयोग कसा करा, तर सदुपयोग करा. अशा कार्यामध्ये त्याला खर्च घाला. तुम्ही फायदा करण्यात, मौज मजा करण्यामध्ये त्या संपत्तीचा महाराज उपयोग करू राहिले. खरंच लक्ष्मी मातेला आवडेल का? आवाज बरोबर करा. खरंच लक्ष्मी मातेला आवडेल का? काय खातात महाराज कोंबडी बकरे, अरे 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 अरे, कसे खाऊ वाटते. ते कोंबडी कुठं कुठे जाते दादा, एक वेळा पाहतच नाही. कुठे कुठे फिरते, गटारातलं पाणी महाराज, तिथे कोंबडी दिवसभर काय खात राहते काय नाही. ते रक्त, ते मांस. आम्हाला शास्त्राने सांगितलं की अशांच्या घरी पाणी पिऊ नये. जेवण तर महाराज दूर राहिलं. परंतु आजकाल काय करतात लोक, लपवतात आमच्याकडनं. परंतु आम्हाला त्याचं पाप नाहीये. आम्हाला त्याचं पाप
नाही, पाप तुम्हाला लागेल. एकच विनंती तुम्हाला करते की तुम्हाला जर खरोखर भागवत कृपा तुमच्यावर करून घ्यायची असेल, तुम्हाला जर खरंच वाटत असेल की या मनुष्य देहामध्ये आपण आलो तर आपलं जीवन धन्य झालं पाहिजे, तर सोडा महाराज हे मांस खाणं, सोडा हे दारू पिणं. कारण जो मांस खातो, जो व्यभिचार करतो, जो दारू पितो, जो नाना प्रकारचे व्यस्त करतो, भगवंताने भगवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे की अशा लोकांचा कधीच उद्धार होत नाही. म्हणून जरा सावध व्हा, सोडा ही मौज मजा. संपत्ती दिली तुम्हाला, अशा प्रकारचं सत्कर्म करा की जे तुमच्याही कामी येणार आहे, तुमच्या मुलाबाळांच्याही कामी येणार आहे, तुमच्या पितृत्वाच्याही कामी येणार आहे आणि तुमचं जीवन धन्य होणार आहे. पैसा याकरता जर जास्तच दिला असेल तर करा. आणला नोटा की टाकला महाराज गड्ड्या, हा आणला गड्ड्या की टाकला लॉकर मध्ये, जे लॉक करतात. मला सांगा, तुम्हाला कोंडलेलं आवडते का? मला तिकडे जायचं होतं पुढे. तुम्हाला कोंडलेलं आवडते का? ऐकायला येत आहे का बरोबर? तुम्हाला एखाद्या रूम मध्ये बराच काळपर्यंत कोंडून ठेवलं तर आवडेल का? नाही आवडणार ना. मग लक्ष्मी मातेला आवडेल का? एक काम करा महाराज, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरी वाढती लक्ष्मी असली पाहिजे आणि त्या लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलाबाळांवर असली पाहिजे, तर त्या संपत्तीचा उपयोग अशा सत्कर्मामध्ये करा. कितीही माता खुश होते की वा, नाहीतर मग ती विचार करते की आली तर याच्या घरी, काही कामाची गोष्ट नाही, कोणत्या सत्कर्मामध्ये हा माझा उपयोग करत नाही. मग अशी तुरी देऊन जाते महाराज. ऐका, या व्यासपीठावर बसून सांगते, पाहिलेले प्रसंग आहे महाराज जीवनामध्ये की ज्याने आपल्या लक्ष्मीचा सदुपयोग सत्कर्मामध्ये केला नाही, ते बंगल्याचे बंगले माती मोल झाले महाराज. काय झाले? माती मोल झाले. लोक म्हणतात की ताई काय घर नांदलो हे पूर्वी, आज उकिरडा झाला उकिरडा. कशाचं कारण आहे? कारण तुम्ही महाराज केवळ आपल्याच करता उपयोग केला, कधी सत्कर्मामध्ये त्याचा सदुपयोग केलाच नाही. आईला नाही आवडत. चला पुढे आणखीन मला बोलायचं आहे भरपूर. पुढे उद्याला, आज नाही, पुढे आता तर मला हे सांगायचं आहे की सप्ताह विधीने ही कथा ऐकायची. परीक्षितीने 7 दिवस ऐकली होती. मग तुम्ही विचाराल की का ताई सप्ताहच विधीने का ऐकायचे? फार सुंदर प्रश्न आणि उत्तर आहे हो. वाव, जो वाळून टाकावा असा हा ग्रंथ आहे महाराज. 7च दिवस का? तर याचं उत्तर दिलं की ज्या भक्ती महाराणीमुळे 4 वर्षाच्या ध्रुवाला अढळ पद मिळालं, ज्या भक्ती महाराणीमुळे 6 वर्षाच्या प्रल्हादाला भगवंताची प्राप्ती झाली, ज्या भक्ती महाराणीमुळे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय वैकुंठ गमन करते झाले, ज्या भक्ती महाराणीमुळे मीराबाई सदेह द्वारकाधीशाच्या अंकामध्ये प्रविष्ट झाल्या. आहा, काय मीराबाईचं चरित्र आहे महाराज. आहा, ऐकलं का तुम्ही? जीव वाळून टाकावा असं चरित्र. सांगू का? पण ठीक आहे, आपल्याला थोडा वेळ आहे तेवढा सांगून देतो. काय प्रेम केलं महाराज. भगवंतावर जर कोणी प्रेम केलं असेल तर एक मीराबाई आणि एक राधाराणी. जगतामध्ये महाराज तोड नाही या 2 नावाला. आणि जोपर्यंत सूर्य चंद्र तारांगण राहील तोपर्यंत आमच्या राधाराणीचं आणि आमच्या मीराबाईचं नाव अलौकिक, अजर आणि अमर राहील. एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा,
काय प्रेम केलं महाराज. एक आमच्या राधाराणी आणि दुसरे आमच्या मीराबाई. मीराबाईचं फार सुंदर महाराज अतिशय गोड चरित्र आहे. मीराबाई छोट्याशा होत्या आहे का, आणि त्यांच्या घरी एक संत आले ज्यांच्याजवळ अतिव सुंदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. जे महाराज त्या संताचे एक काय होते, भगवान होते. आणि चला ते संत रोज त्या कान्हाच्या मूर्तीची पूजा करायचे. आणि लहानशा मीराबाई त्या संतासोबत बसायच्या. ऐका, लहानपणी जे संस्कार होतात ना मुलांवर मुलींवर, हे मोठं झाल्यावर महाराज नाही होत. म्हणून आई आणि बाबा यांना विनंती आहे माझी की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचे मुलं भवितव्यामध्ये चांगले निघावे, एक गोष्ट सांगू का तुम्हाला, नाही इंजिनियर बनले तर चालेल महाराज. तुमचे मुलं आज ज्याच्यासाठी तुमची धावपळ आहे, करोडो इंजिनियर आहे. नाही डॉक्टर बनले चालेल महाराज, हजारो डॉक्टर आहेत. नाही कलेक्टर बनले तर चालेल महाराज, हजारो कलेक्टर आहेत. फक्त तुमच्या मुलांना संस्कारी बनवा, कारण हे करोडो हजारो नाहीये महाराज. हे बोटावर मोजणे इतके आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना आज संस्कार दिले ना तर उद्या तुम्हाला अनाथ आश्रमामध्ये जायची गरज भासणार नाही. आम्ही पाहिलं महाराज जीवनामध्ये ज्यांचे मुलं कलेक्टर बनले, ज्यांचे मुलं महाराज युरोप इंग्लंड मध्ये जाऊन मोठे इंजिनियर बनले, त्यांचे आई वडील आज अनाथ आश्रमामध्ये आहे. काय गरज होती महाराज तुम्हाला हे सर्व बनवायची? अरे ठीक आहे, बनवा इंजिनियर, ठीक आहे, बनवा कलेक्टर, परंतु त्याबरोबर त्यासोबत त्यांना संस्कारी बनवा की शेवट महाराज मातृदेवो भव पितृदेवो भव, आई वडिलांना महाराज पहिली देवता समजून तुमची ते सेवा करते. म्हणून संस्कारी बनवा. आणि संस्कारी बनवायचं असेल, कुंभार महाराज काय बनवतो, मडकं बनवतो. मडकं ती ओली माती असते तोपर्यंत त्याला जेवढाही आकार देता येईल तेवढा आकार तो देतो. परंतु एकदा का ते मडकं भाजलं महाराज, बनलं भाजलं, नंतर त्याला आकार देता येत नाही. मुलं एकदा का मोठे झाले की गेले तुमच्या हातामधून. म्हणून लहानपणापासून त्यांना संस्कारी बनवा. आज जे या व्यासपीठावर बसून महाराज तुम्हाला हे सर्व संदेश सांगत आहे संतांचे, भगवंताचे, याचे अधिकारी आम्ही का बनलो, तर आमच्या आईने महाराज आम्हाला संस्कारी बनवले. आमच्या आईने अशा सत्संगामध्ये आम्हाला लहानपणापासून बोट धरून नेलं. मग ठीक आहे ना, त्यावेळेला आम्हाला समजत पण नव्हतं, आम्ही झोपून पण जात होतो. परंतु झोपा म्हणे इथे घरी नाही, तिथे जाऊन झोपा. हे महाराज संस्कार आमच्या आईने दिले म्हणून आम्ही घडलो. तुम्हालाही तुमच्या मुलांना असं घडवायचं असेल तर लहानपणापासून घडवा. आणत चला कथेमध्ये, झोपले तर चालेल. आणि अशा सत्संगाची गरज आहे बरं. आज आल्या असेल
तर ती कधीच महाराज दुसऱ्याचा हात धरून तुम्हाला न सांगता रात्रीच्या वेळेला त्या मुलासोबत निघून जाणार नाही आणि तुम्हाला खाली पाहण्याची वेळ कधी येणार नाही. ती आपल्या आईवडिलाचा विचार करेल, संस्कारी असेल तर, की नाही नाही माझ्या वडिलांनी इज्जत कमवली समाजामध्ये, माझ्या वडिलांनी नाव कमवलं समाजामध्ये, मी कसं धुळीचं मिळवणार. ही गरज आहे, हे संस्कार. आणि संस्कार जर भेटत असेल तर या सत्संगामधून महाराज भेटते. म्हणून हा सत्संग चालत राहण्याची गरज आहे. याला बंद पडू देऊ नका. बघेल भाऊ परत विनंती करते, जर तुम्हाला असं वाटत असेल की या 10 वर्षानंतरचं रामपूर त्याची दिशा काही अलगच असेल, त्याचं नाव काही अलगच असेल, त्याचं भवितव्य काही अलगच असेल, असं अलग भवितव्य पाहायचं असेल, संस्कार मूर्तीकडे मीराबाई पाहत राहायच्या. काही दिवस राहिले हे संत आणि आता जाण्याची वेळ आली. आपल्या आराध्याला उचललं, आपल्या भगवंताला उचललं, निघाले. मीराबाई धावल्या. जसंही भगवंताला उचललं तर म्हणे बाबाजी ती मूर्ती माझी आहे, तो कान्हा माझा आहे, तो कृष्ण माझा आहे, त्याला नका नेऊ, कारण त्याच्याशिवाय एक क्षण देखील मी जीवन जगू शकणार नाही. ती मूर्ती मला द्या, ती माझी आहे. संतांना वाटलं लहानशी मुलगी आहे. संत महाराज निघून गेले. मीराबाई धारा तीर्थी पडल्या, आकांत करायला लागल्या आणि शेवटी एवढं प्रेम महाराज त्या मूर्तीवर झालं होतं. ऐका, तुमच्या आमच्या सारखीच भक्ती मीराबाईने केली, तुमच्या आमच्या सारखीच भक्ती तुकोबारायांनी केली महाराज. म्हणून परत परत सांगते की भक्तीची सुरुवात करा यांच्यासारखी. मूर्तीवर प्रेम झालं, धारा तीर्थी पडल्यात, पाणी पिणं सोडलं, अन्न खाणं सोडलं आणि अंथरुणावर पडलं. 15 दिवस झाले. मीराबाईचा प्राण जाण्याची वेळ आली. आई वडील महाराज रडायला लागले, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. काय करावं, मुलीचा तर अट्टहास सुटत नाहीये. भगवंताला इकडे काळजी पडली. रात्र झाली. त्या संताच्या स्वप्नात भगवान गेले आणि सांगितलं की म्हणे ऐका महात्मा, ही मूर्ती जी आहे ना तुमच्या जवळ, ही तुमची नाही आहे, मी तर सांभाळायला तुमच्याकडे दिली. ही मूर्ती तर त्या मीरेची आहे. म्हणून एक काम करा, उद्या पहाटेच निघा आणि ही मूर्ती मीरेला नेऊन द्या, नाहीतर तिचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. स्वप्न महाराज ज्या वेळेला साक्षात्कार झाला, आजही स्वप्नात साक्षात्कार होतो. जे भक्तगण असेल त्यांना याची कल्पना. लोक म्हणतात महाराज देव नाही, देव नाही, देव नाही. अरे पहिले करा तर सही. भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी. निवडे तो बळीवीर असुर. करा तर ताकद लागतो महाराज, ते कस लागतो महाराज. तुम्ही तर सहज बोलून जाता की देव नाही. घुबड म्हणत होते, प्रसंग आहे आता आठवला म्हणून सांगते. वटवाघुळी, सारी वटवाघुळी एका झाडावर बसल्या होत्या आणि त्या झाडाखाली, त्या वृक्षाखाली एक कीर्तनकार कीर्तन करत होते आणि सूर्य आहे, सूर्य आहे, सूर्य आहे म्हणून सांगायला लागले. वटवाघुळीला दिवसा काही दिसत नाही, लटकलेल्या होत्या, डोळे बंद होते, फक्त कानाने ऐकलं होतं की सूर्य नाही. रात्र झाली, डोळे उघडले यांचे. सगळ्या जणी म्हणायला लागल्या, म्हणे का ग, सकाळचे कीर्तनकार आले होते आणि म्हणत होते सूर्य, सूर्य आहे, सूर्य आहे, सूर्य आहे. आपण तर कधी सूर्य पाहिलाच नाही, कारण सूर्य निघाला की यांचे डोळे बंद होते. कशा सूर्य पाहिलं? म्हणे हे तर काही पटलं नाही. चला म्हणे आपल्या गुरुजीकडे जाऊ. गुरुजी कोण होते? यांचे घुबड, ज्याला ही महाराज दिवसा दिसत नाही. गेल्या ह्या सगळ्या वटवाघुळी घुबडाकडे, आपल्या गुरुदेवांकडे. म्हणे गुरुदेव नमस्कार. नमस्कार. म्हणे काय शिष्यांनो, कसं काय केलं? हजारोच्या संख्येने आले, काही समस्या आहे का? म्हणे हो गुरुदेव. म्हणे कोणती? तर आज म्हणे आमच्या ज्या वृक्षावर आम्ही राहतो त्या खाली एका कीर्तनकाराने
सूर्य आहे, सूर्य आहे, सूर्य आहे असं सांगितलं. तुम्ही कधी सूर्याला पाहिलं का? घुबड म्हणायला लागलं नाही, मी पाहिलं नाही. मग आता गुरुदेव काय करायचं? सूर्य आहे की नाही काय मानायचं? घुबडमध्ये सूर्य आहेच नाही तर मानायचा प्रश्नच नाही, कारण घुबडाने सूर्य पाहिलाच नव्हता. परंतु घुबडाने जर महाराज वटवाघुळाने जर सूर्य नाही म्हणून सांगितलं तर सूर्य नाही का? सूर्य नाही का? सूर्य आहे आणि सूर्य आहे हे त्रिकाळ सत्य आहे. तसं अशा जातीचे जे लोक आहे, जे देव नाही म्हणणारे आहे, हे कितीही सांगेल परंतु देवाचं अस्तित्व कधी महाराज नष्ट होणार नाही, कारण तो आहे, तो अनुभूतीचा विषय आहे. पहिले तेवढी भक्ती करा महाराज, त्याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कसं सांगावं, कसं पटवून द्यावं तुम्हाला, काय करावं असं वाटते महाराज. कारण पुढचं दृश्य मला दिसते की आज जर तुम्ही सावधान झाले नाही तर परलोकीचा प्रवास अतिशय कठीण आहे. विंचू मगर उफळत्या नद्या रक्ताच्या त्यातून जावं लागतं. यमदूत मारतात नाही त्या यमाशी करुणा. मगर महाराज चावतात गिळतात परंतु मरत नाही. आपण सर्प चावतात, विंचू चावतात, मरत नाही, कारण भोगावं लागतं. इथे केलेला कर्म जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. ज्याने जसं कर्म केलं असेल त्याचं फल भोगावं लागतो महाराज. आपण करू त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागतं. म्हणून महाराज उजली करणी करलो बंदे कर्मणो कर्म न करलो काला लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला. जो कोई जैसी करणी करता वैसा ही फल पाता. नाही म्हणून सावधान व्हा. आजही भगवंताची महाराज अनुभूती होते. माझा विषय हा चाललेला होता. नाही
म्हणून एक काम करा तरी झळझळून वहिला निग ये भक्तीची वाटे लाग जेने पावसे अव्यंग निज धाम माझे. महाराज भक्ती मार्गावर आता तीव्रता करा, कारण जास्त वेळ नाही. चला बस आता 5 मिनिट आपली कथा राहिलेली आहे. मीराबाईचं चरित्र एवढं पूर्ण करते. असो तर मीराबाई संत अत्यंत वेगाने निघाले आले. शेवटचा श्वास मीराबाई घेत होत्या. प्राण जाणार, संतांनी आवाज दिला, मीरा मीरा, अगं डोळे उघड, तुझ्या कानाला घेऊन आलो बरं मी. आणि हे शब्द जसे कानावर पडले, मीराबाईच्या मृत शरीरामध्ये प्राणाने संचारण करावं तशा एक मीराबाई प्रसन्न होऊन उठल्या. ती मूर्ती घेतली, हृदयाशी लावली, आनंदाला पारावार आला नाही. आणि पुढे महाराज मीराबाईचं जीवन प्राण सर्वस्व हे कृष्णमूर्ती बनले. आणि चला शेवटी आता मोठ्या झाल्या, आपल्याला सांगायला वेळ नाही, आता वेळ झाला. फार सुंदर चरित्र आहे. उपवर झाल्या, विवाह करायचा नव्हता, आई वडिलांनी विवाह करून दिला. परंतु मेवाडचा राजा नाही का, याच्याशी विवाह झाला, राणी बनल्या मेवाडच्या मीराबाई. आजही तो राजमहल आहे. पहा महाराज, थोडी तीर्थयात्रा करा. जे जे या भागवतामध्ये घडलेलं आहे ते संपूर्ण स्थान आणि ते संपूर्ण संतांच्या ठिकाण आजही आहे. म्हणून जा अशा धर्तीवर, करा महाराज अशा धर्तीचं दर्शन. आपणही पवित्र होऊ महाराज, कारण त्यांच्या रजकणाने पवित्र झालेलं आहे. हे सर्व काय म्हटलेलं, ही सर्व पृथ्वी, हे सर्व तीर्थ. चला, मेवाडच्या राजाच्या राणी बनल्या मीराबाई. लक्ष लागत नव्हतं. इकडे महाराज काही दिवसामध्येच पती मरण पावले, तिकडे महाराज काही दिवसामध्येच आई वडील मरण पावले, आणि लगेच सासू सासरे देखील मरण पावले. भक्तावर संकटाचे प्रहार होत असतात. काय म्हटलं मी, लक्षात ठेवा. ज्याला भगवंताला आपल्याकडे खेचून घ्यायचं आहे त्याच्यावर दुःखाचे पहाड कोसळतात. एक महाराज सुफी नावाचा शायर होता, त्यांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. की हे कथामृत आहे, त्याबद्दल थोडं बोललेलं आहे, परंतु शेवटचं वाक्य त्याचं मोठं गोड आहे. त्याने सांगितलं कि तुझे मैं देने से पहले बता दूं, बहुत तलक होती है पीने से पहले. भागवत कथामृत आहे ना, हे देखील महाराज वाईन आहे, वाईन नशा येणार, परंतु त्या वाईन सारखं वाईन नाहीये, दिवाईन आहे, दिव्यास्त्र आहे, की जे महाराज तुमचा उद्धार करणार आहे, तुमचा नाश करत नाही. ते म्हणताना सांगितलं त्या शायराने कि तुझे मैं देने से पहले बता दूं, बहुत तल्ख होती है पीने से पहले. सुरुवातीला तुला थोडीशी कडू लागेल, परंतु पुढचं वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. मेरे माशूक की अदा है निराली, वो बहुत गिराता है ऊपर उठाने से पहले. तो भरपूर कसोटी घेतो, तो भरपूर परीक्षा घेतो महाराज वर उचलण्याच्या आधी, परंतु एकदा वर उचलल्यानंतर त्या भगवंताची प्रतिज्ञा आहे, नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचं मी कधी पतन होऊ देणार नाही. म्हणून तो परीक्षा घेतो. ज्याच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आले त्याने समजून जावं की आता देव भेटणं आपल्याला दूर नाहीये, आता तर त्याची प्राप्ती होणार आहे. चला तर पहाडाचे प्रसंग मीराबाईच्या जीवनामध्ये महाराज आले. दुःखाचे प्रसंग, दुःखाचे पहाड. आणि आता तर मीराबाईला संधी भेटली. आता तर महाराज भगवत पूजन, अर्चना, ध्यान, बस यातच जीवन चाललं. म्हणतात मीराबाई अत्यंत सौंदर्य संपन्न होत्या, वीर होता. मीराबाईचा रणजित सिंह दृष्टी बिघडली, मीराबाईच्या सौंदर्यावर आकृष्ट झाला आणि मीराबाईला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला लागला. परंतु जिथे महाराज भगवंत आहे
तिथे महाराज या संसारातील शुल्लक कामाला कुठे वाव राहील. मीराबाई तर कृष्णमय झाल्या होत्या. पुष्कळ प्रयत्न केला, हारला. शेवटी भक्ती वाढली मीराबाईची इकडे, आणि त्या भक्तीमध्ये तर आता पराकोटीला पोहोचल्यानंतर नाचायला लागल्या मीराबाई. भक्तीची पराकाष्ठा ज्या वेळेला प्राप्त होते ना, तर माणसाला नाचावं वाटते महाराज, डोलावं वाटते. म्हणून कृष्ण जन्माच्या दिवशी आपण नाचत असतो. प्रेमाची पराकाष्ठा. आपले संत महात्मे नाचले, पद घुंगरू बांध मीरा नाचिले. भगवंत नाचले, भक्तांच्या समूहामध्ये नाचायला लागला. रंजशी आला, राग आला, म्हणे इथेच कशाला नाचतो मीरा. संत महात्मे यायला लागले, संतासोबत नाचायला लागल्या. रणजित सिंहाने सांगितलं इथेच कशाला नाचतो, बाजारात जाऊन नाच. तर मीराबाई बाजारात जाऊन नाचायला लागल्या. काय भक्तीची पराकाष्ठा आहे की ज्यांना जनलोकाचं देखील महाराज भान राहिलं नाही की आपण बाजारात नाचलो तर कोण काय म्हणाल. भक्ती खरी तेव्हा महाराज सुरुवात होते भक्तीला की ज्यावेळेला जगताचं विस्मरण होते. विस्मरण झालं, परंतु नाना प्रकारे लोक बोलायला लागले. म्हणे हे मीरा, रणजित सिंहाने सांगितलं तुम्ही या राज्यामध्ये राहायचं नाही. लोक नाना प्रकारे बोलायला लागले, लोकही म्हणायला लागले, कुणी दगडही मारायला लागले, कुणी शेण फेकूनही मारायला लागले. तू म्हणे कलंक आहे मेवाडचा, इथे राहायचं नाही निघून. स्वतःचा परिणाम झाला मीराबाईच्या मनावर. चला, आणि लगेच महाराज आला वृंदावनामध्ये देखील कोणी किंमत करू शकले नाही. शेवटी आल्या द्वारका नगरीमध्ये, आणि आता द्वारकाधीश आणि मीराबाई सुंदर जीवन चाललं भक्तीमध्ये, सुंदर नृत्य करायच्या. महाराज द्वारकाधीशा पुढे. इकडे महाराज मेवाडमध्ये काय झालं, काही दिवस गेल्यानंतर वृष्टी होत नव्हती, पाऊस पडत नव्हता, त्याच्यामुळे दुष्काळ झाला. जिकडे तिकडे अन्नान्न स्थिती झाली, लोक मरायला लागले. ब्राह्मण समजवायला आले मीराबाईला द्वारकेमध्ये की हे मीरा, तू परत चाल, कारण तुझा अपमान केल्यामुळे, तू नसल्यामुळे मेवाडवासियांची स्थिती मात्र फार वाईट झालेली आहे. मीराबाईने सांगितलं की नाही, आता मी परत येणार नाही. काही काळ गेला आणि शेवटी महाराज कित्येक लोक मृत्युमुखी पडले. आता मात्र रणजित सिंह याला मीराबाईचा अधिकार कळाला. अधिकारवान ब्राह्मणगणांना पाठविलं आणि ब्राह्मण लोक आले. सांगितलं की हे मीरा, तुझ्याशिवाय, तू नसल्यामुळे आज कितीतरी लोक मृत्युमुखी पडायला लागलेले आहे, तर तुझ्या भक्तीला काही अर्थ राहील का. मीराबाईवर संकट आलं आणि आपल्याला परत जावं लागणार याचं दुःख मीराबाईला झालं. म्हणजे आधी मी माझ्या भगवंताला विचारणार. आज महाराज रात्रीच्या वेळेला मीराबाई आल्या. म्हणे प्रभू, नदीचा शेवट असतो समुद्र, भक्ताचा शेवट असतो परमात्मा. आणि आज ही मीरा रूपी नदी कृष्ण रूपी समुद्राला मिळण्याची वेळ आली आणि मला इथून परत जावं लागणार. हे तर मोठं संकट माझ्यावर आलेलं आहे. आता काय करायचं हे तुमच्यावर मी सोडवलं. आणि चला, मीराबाई आता नाचायला लागल्या. ऐसी लागी लगन. है आँख जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो में वतन किया करे। बेकार मुख है जो रहे दीवारों में, मुखवा जो हरि नाम का सुमिरन किया करे।
जीवन किया करे। तबल्याचा आवाज आणि आज महाराज आपला सर्व निर्णय बारका दिशांवर सोडला. पण प्रभू आज तुम्हाला निर्णय करायचा आहे की या नदीने समुद्राला मिळावं की परत जावं. चला भाव विभोर झाल्या. नाचता 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 महाराज संपूर्ण घुंगरू तुटलेले आहेत. पाय रक्तबंबाळ झालेले आहे. आज महाराज आपोआप घंटानाद व्हायला लागले. आज कोणीही ब्राह्मण नाही. दिवे आपोआप प्रज्वलित व्हायला लागलेले आहेत. आणि अशा वेळेला कोई रोके नाही, कोई टोके नाही. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे, मेरा सागर में सरिता समाने लगे. आणि अशा वेळेला भाव विभोर झाल्या. नृत्य करीत 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 देहा भान विसरल्या. आणि आज महाराज द्वारकाधीश स्वतः मूर्तीमधून प्रकट झाले. आवाज दिला की हे मीरा, आज माझ्याशी ऐक्य होण्याची वेळ तुझी आलेली आहे. मीरा, मीरा तुझं स्वागत आहे. आणि ऐका महाराज, मीरा सागर में सरिता समाने लगे. मीरा रूपी नदी महाराज आज द्वारकाधीश समुद्राला मिळालेली आहे. मीराबाई गेल्या आणि आपल्या अंगामध्ये भगवंताने मीराबाईला समावून घेतलं. चला
द्वारकाधीशाच्या अंकामध्ये प्रविष्ट झाल्या. तर ज्या भक्ती महाराणीमुळे द्वारकाधीशाच्या अंकामध्ये सदैव मीराबाई प्रविष्ट झाल्या, त्याच भक्ती महाराणीचा उदय आपल्याही अंतःकरणामध्ये ज्यावेळेला 7 दिवसपर्यंत श्रीमद भागवत कथेचं श्रवण करतो, आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये होतो. हे फल सांगितलं. आणि पुढे महाराज देवर्षी नारदांनी ही सप्ताह विधीनेच कथा ऐकली. शेवटी भक्ती महाराणीचं दुःख भक्ती महाराणीने व्यक्त केलं. ज्ञान आणि वैराग्य जे आहे, जे सचेतन काय म्हटलेलं आहे, अचेत पडलेले होते, वृद्धावस्था ज्यांना प्राप्त झालेली होती, आकाशवाणी झाले होते की सत्कर्म करणारदा, त्यावेळेला हे काय होईल, जागृत होईल. आणि त्यावेळेला महाराज आनंद धाम तीर्थाच्या ठिकाणी सुंदर श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलं. आणि त्यावेळेला सनकजी सुंदर ही कथा सांगायला लागले. आणि पाहता 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 महाराज ज्ञान आणि वैराग्य आणि भक्ती महाराणी थै 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 नृत्य करीत इथे आलेले आहे. पहा श्रीमद भागवताचा महिमा महात्म्य कथा आनंद धाम तीर्थाच्या ठिकाणी झाली. आणि या योगाने जागृत ज्ञान वैराग्य कुठे झाले, यमुनेच्या तीरावर. तर हा भागवताचा महिमा आहे. शेवटी भक्ती महाराणीने विचारलं की म्हणे, हे सुतजी, मला देखील या सत्संगामध्ये बसायचं आहे, कुठे बसू? तर तिष्ठस्व वैष्णव मानसाने, हे जे श्रोते आहे ना, यांच्या मनरूपी हृदयरूपी सिंहासनावर तू बस. भक्ती महाराणी बसल्या. ऐका, ज्ञान आणि वैराग्य कुठेच दुसरीकडे नाही, आपल्या अंतःकरणामध्ये. त्यांना वृद्धावस्था प्राप्त झालेली आहे, अचेत पडलेला आहे. त्यांना महाराज तरुणावस्था प्राप्त करून देऊन त्यांना शुद्धीवर आणून पूर्ण भक्तिरस अनुभवण्याकरता ही कथा आहे. इथपर्यंत या भक्ती आख्यानामध्ये सांगितलेलं आहे. धुंदुकारी पुढे आख्यान आलेलं आहे की पाप्यातील पापी जरी असला तरी मात्र त्याचा उद्धार श्रीमद भागवत कथा करते. इथे 6 अध्याय श्रीमद भागवत कथेचे संपलेले आहे. आता झाकी जी आहे ते येईल आणि नंतर लगेच आरती होईल. तर आता झाकीचा आनंद आपण घेऊया. उत्तर प्रदेशामधून खास मथुरा येथील झाकीकार आमचे हरिभक्त परायण विकास भाऊ आणि त्यांचा संच, जे महाराज कित्येक ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी जातात, ते इथे आलेले आहे. तर त्या झाकीचा थोडा आनंद घेऊ, नंतर आरती होईल लगेच.